सकाळी सकाळी दारी सापाचं पिल्लू निघलं. सगळेजण म्हणत मारून टाका, पण म्हटलं नाही, त्याला बी जीव आहे. आम्ही एक भरणी घेतली, त्याला 2 छिद्र पाडले. त्या सापाच्या पिलाले टाकलं भरणीत आणि म्हटलं चला आता याला गावाच्या बाहेर नेऊन सोडून. तुम्हाला तर माहिती आहे स्प्लेंडर इज मोस्ट इम्पॉर्टंट इन एव्हरी ब्लॉग. स्प्लेंडर घेऊन आलो गावाच्या बाहेर रोडवर. गावापासून दूर येऊन त्या सापाच्या पिलाले रिलीज केलं. मेन विषय म्हणजे तो गवत्या नावाचा बिनविषारी साप होता. त्या सापाला रिलीज करून आलो घरी. माझा जुना नंबर लय लीक झाला, त्याच्यानं जुनं सिम कार्ड काढून फेकलं, नवीन टाकलं. जराक भऱ्यानं दारी येऊन पाहतो तर सेम तसंच सापाचा पिल्लू मला या गोट्याखाली जाताना दिसलं. काय ते भरणी होतीच आपली, मग या पिलाले बी त्यातच टाकला लागला. म्हणजे असे साप निघणं नॉर्मल गोष्ट आहे. आता या पिलाले वावरात नेऊन सोडत होतो, पण मम्मी म्हणे स्वयंपाक झाला, जेवण करून घे. मग पहिले जेवण करून घेतलं आणि मग घेतलं आपलं डालं, फावडं, इवा, ते सापाची भरणी, सोबतच आपला शेला, इयरफोन आणि स्प्लेंडरची चाबी, सामान ठेवलं गाडीवर आणि धकलो वावरात जाताना रस्त्यानं एका ठिकाणी थांबलो. तटी या दुसऱ्या सापाला रिलीज केला. बेटा जिली आपली जिंदगी. झालं भरणीचं काम, भरणी दिली फेकून आणि 360च्या स्पीडनं आलो वावरात येऊन हे बाजऱ्याचे धसकट वावराच्या बाहेर नेऊन फेकले. आणि मग आलो आपल्या गोड बोरी. तुम्ही ना पावसाळ्यात कधी बोरीले बोरं पाहिले काय? घ्या पाहून. आमच्या बोरीले वर्षातून 2 वेळा बोरं येतात. तेवढ्यात आपले काका आले. काकाले म्हटलं आपल्याला पराठी पेऱ्यासाठी काकर काढून. काका इकडे काकर काढत होते.